हे बघा मम्मा किती मल्टीटास्किंग करते. इवूला घेऊन बसली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि वाजले सकाळचे 11 आणि आपण मस्तपैकी उठून फ्रेश वगैरे झालं. आपण आपली कामं होती ती पण आवरली आहेत आणि आपण आता थोड्या वेळ बसणार आहोत, कारण का अजून पण मम्मा आणि इवू झोपलेले आहेत. अजून काय उठली नाही आहे. इवू सकाळी उठलेली 7-7:30च्या दरम्यान. तेव्हा एकदा मम्मा उठलेली, मम्मा तिला फिडिंग केलं आणि मग परत झोपवलं. तेव्हा आपली डोळेच उघडत नव्हते, म्हणून आज आपण उठलोच नाही. तर आपण डायरेक्ट आता 10 वाजता उठलेलो. आपण कामं वगैरे आवरली आहेत, आपण फ्रेश पण झालो आहे. आता बघूया इबू आणि मम्मा कधी उठते. तिथपर्यंत आपण थोड्या वेळ बसूया, टाईमपास करूया. मम्मा आणि इबू हार्डली अर्धा-पाऊण तासामध्ये उठतील. आणि फायनली इबू उठली आहे आणि वाजले आहेत बघा किती. मला तर आता टाईम दिसत नाही किती वाजले, पण इबू उठले. इबूचं मस्त फीडिंग वगैरे झालं आहे. मम्माने तिला फीडिंग केलं आणि मग मी इकडे तिला घेऊन आलो बर्फ देण्यासाठी. तर हे बघा किती गोड, तिला हवा येते नाही बघा, पडदा वगैरे उडतं. तर तिला म्हणून इकडे हवेच्या ठिकाणी ठेवलं आहे. तर ती तिकडे बाहेर बघून खेळते. तर अजून तिचं आपण काय चेंज वगैरे नाही केले. सकाळी उठली आहे तसंच मम्माने तिला फीडिंग करवलं, कारण का मग परत मम्माला उठायला नको म्हणून तिला फीडिंग करवलं. आणि मग आता इकडे घेऊन आलो. आता तिचं सगळं चेंज वगैरे करायचं. आपण आता सगळं चेंज वगैरे करूया आणि मग भेटूया. तर आता इवूला मस्तपैकी फ्रेश वगैरे केलं आहे. तिला थोडंसं पुसलं वगैरे, तिचं डायपर वगैरे चेंज करून झालं आहे. आता तिला घेतलं आहे जस्ट थोडंसं असं राऊंड वगैरे मारतो, कारण का अजून मम्मा उठली नाही आहे. मम्मा उठेल अजून एक अर्धा तासात वगैरे. आणि तसं पण आज आपला सुट्टीचा दिवस असणार आहे. आज आपल्याला ऑफिसला सुट्टी असणार आहे. तर काय प्रॉब्लेम नाही, मम्मा थोडीशी लेट उठली तरी पण, कारण का आपण सगळ्या गोष्टी आज आरामात करणार आहोत. कारण का मम्मा झोपली आहे सकाळी 5 वाजता. तर 5 वाजता झोपली मम्मा, तर उठेल आरामात. कारण का 5 वाजता झोपली, परत 6:30-7 वाजता इवू उठलेली रडत. तर मम्माने परत तिला फीडिंग केलं, मग परत झोपवलं तिला. तर ठीक आहे. आणि बघता हे बघा मम्मा उठली आहे. मम्मा ही बघा, गुड मॉर्निंग. तर आता ठीक आहे, आता मम्मा पण उठली. आता तर बघूया आता काय कसं करायचं, कारण का आता वाजले आहेत 12:15 झाल्यात. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. थोड्या वेळ इबूला घेऊन फिरतो, मग आपण भेटूया मम्माला. मम्मा थोडीशी फ्रेश वगैरे होईल मग येईल. तर मम्मा आता हे बघा आली आहे फ्रेश होऊन आणि इबूला घेतलं. मम्मा पण आता खूप थकते ना, तर आता मम्मा अजून जेवण वगैरे बनवणार आहे. सगळं जेवण बनवायचं आहे. तर मम्मा आज काय बनवणार आहेस? काय? मेथीची भाजी. ओ कूल. तर आजचा मेनू असणार आहे आपला मेथीची भाजी, चपाती आणि जे असतं नॉर्मल डाळ राईस वगैरे. तर ते सगळं असणार आहे. तर मम्मा आता थोडंसं बोललो बस, मम्मा लगेच चाललेली उठल्या तिकडे जेवण बनवायला. मी बोललो थोडंसं उठली आहेस, जरा वेळ बस, मग 5-10 मिनिटांनी बनव. तिथपर्यंत इवू बरोबर खेळ. तर मम्मा आता खेळते. मम्मा तुझा दात कसा आहे? हां, ठीक आहे. सूज कमी झाली ना? आतमध्ये दुख ना? ते थोडं दुखतं. तर चला ठीक आहे. आता लॉकूचा दात पण ठीक व्हायला लागला. किती गोड आहे बघा इवू आणि मम्मा. इवू इवू ती पण सकाळ सकाळ उठली. आता जस्ट उठली, तिला पण उठून जास्त वेळ नाही झाला. मम्माने फीडिंग केलं, मी तिला चेंज वगैरे केलं आणि जस्ट राऊंड मारायला घेऊन आलेलो. आता तिला थोड्या वेळ आपण इकडे खाली मॅट टाकून ठेवूया मोकळं खेळण्यासाठी. म्हणजे मम्मा पण तिकडे जेवण बनवत असेल तेव्हा लक्ष असेल आणि मी पण बसलं असेल तर लक्ष असेल. कारण का जास्त वेळ बिना सपोर्टचं बसलं की बॅक पेन होतो. काल मी बसलेलो बराच वेळ तिला घेऊन ना, तर रात्रभर फुल कंबर दुखायला लागलेली. म्हणून त्यापेक्षा तिला इकडे ठेवायचं, आपण इकडे वरती सोफ्यावर बसायचं टेकून. मम्मा तिकडे असेल, मम्मा पण जेवण करता करता बघू शकते. तर आपण असं करणार आहेत. बाबड्यू मम्मा अजून पण आळस देते, मम्माला अजून पण झोप झाली नाही आहे. तर ठीक आहे, आपण आता पटकन मम्माची हेल्प करून जेवण वगैरे तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर जेवण झालं की मग जेवून घेऊया आणि मग मम्माला परत झोपायला सांगूया. आणि आता इकडे इवू बसून सारखी आवाज करते. तर थोडंसं
ते बघा अशीच करत राहते मगापासून, तिला घेऊन बसलोय तर. आणि मम्मा जेवण बनवत होती तर मम्माला बोललो ती अशी करते, तर मम्मा बोलली की चल थोडंसं तिला औषध वगैरे पाजूया आणि आंघोळ घालून झोपवूया. तर आता मम्मा तिला सगळं औषध वगैरे पाजून घेते. मग त्याच्यानंतर आता तिचे बकेट लावली आहे तिकडे भरायला. आवाज नाही येत ना बकेटचा? तर आता बकेट लावली आहे तिकडे इबूची भरायला. तर बकेट भरल्यावर आपण इबूला आंघोळ घालून घेऊया. आणि मम्माचं थोडंसं जेवण बनवून झालं आहे आता. चपाती वगैरे बनवून झाली, भाजी अजून बनवायची बाकी आहे. तर इबूला आंघोळ घालून पहिले झोपवूया, मग त्याच्यानंतर आपण म्हणजे मम्मा जेवणाची तयारी वगैरे करा. आणि आता फायनली इबूला झोपवलं, म्हणजे आंघोळ वगैरे घालून झोपवलं, फ्रेश वगैरे केलेलं मस्त तिला. आणि मग ती फिडिंग करता करता झोपलेली म्हणून तिला आता स्वेडल करून झोपवलं पण, म्हणजे ती ऑलरेडी स्वेडल करताना झोपलेली होती. तर ठीक आहे, तर आता मम्मा इकडे आपण जेवणाची तयारी करते. मम्मा आपण आज मेथीची भाजी खाणार आहोत, तर मम्मा आता भाजी बनवते. बाकी सगळं बनवून झालं आहे, फक्त भाजी आणि डाळ बाकी आहे. चपाती आणि भात मम्मानी बनवून ठेवला, तर मम्मा ते फटफट करेल. तिथपर्यंत आपण असंच मम्माला काय हेल्प पाहिजे असेल तर हेल्प करूया, नाहीतर असंच बसणार आहोत आपण. तिथपर्यंत मम्मा सगळं बनवून घेईल, मग आपण त्याच्यानंतर जेवण करूया. फायनली मम्माने सगळं जेवण रेडी केलं आहे. मेथीची भाजी आहे, चपाती आहे, डाळ आहे आणि इकडे मम्मा बसली आहे. मम्मा खूप थकली आहे, कारण का मम्माची ॲक्च्युली झोप पण नाही झाली आहे आणि वो पण आंघोळ वगैरे घातली आहे आणि तिला झोपवलं. त्याच्यानंतर परत मम्माने उठून सगळं जेवण वगैरे केलं. असं वाटतं आहे की थोडंसं मॅनेज होत नाही आहे. बघूया काहीतरी याच्यावर सोल्युशन, कारण का दोघांचा जॉब आहे तर खूप डिफिकल्ट आहे. तुमच्याकडे पण कोणाकडे बाळ असेल तर तुम्हाला माहिती असेल की किती डिफिकल्ट असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाळाला प्रायोरिटी देणं किती इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्या हिशोबाने सगळं कामं करणं ते अजून खूप डिफिकल्ट होतं. आपली नॉर्मल लाईफमध्ये आपल्याकडे ऑलरेडी खूप सारं काम असतं, ते करून मग बाळाला पण हे करणं. तर ठीक आहे, या गोष्टीवर आम्ही आता थोडंसं विचार करतो आहे. बघूया काहीतरी प्लॅन आउट होईल, मग आम्ही दोघं पण त्या गोष्टीमध्ये प्लॅन करू आणि तसं ट्राय करू काहीतरी वेगळं करायला. तर ठीक आहे, आता तर जेवण झालं आहे, मम्माला पण झोपायचं आहे अजून, तर आपण पटकन जेवून घेऊया. इबू झोपली आहे, तर इबू झोपण्याच्या अगोदर आपण सगळं आवरून घेऊया आणि मग बघूया आता मम्मा किती वाजता झोपते. मला अजून बाकीची पण कामं बाकी आहेत. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं आहे आणि मम्माने आता सगळी बाकीची भांडी वगैरे पण आवरली आहेत. आणि मम्मा इकडे, मम्मा आता झोपतोस की नाही? किती वेळ अजून तुला झोपायला? मग अशी जेवल्यानंतरच मम्माला बोललो मी, तू जाऊन झोप, मी करतो बाकीचं. तर मम्माने काय ऐकलं नाही. मम्मा तरी पण बाकी सगळं केलं, मग नंतर अजून पण कामच करते. तर ती झोप बोलते तर झोपत नाही आहे. तिला पण आवडत नाही असं, म्हणजे एवढं स्ट्रेसफुल लाईफ हे राहते. तर काय सांगू, पडतं कुठे हे सगळं. मम्माची कशी उडतात. मम्मा तुला स्ट्रेस होतो आहे का? हां, मग तुला काय होतं आहे? ऑल ओके ना? तर ठीक आहे, चला आपल्याला पण एक काम आहे आज. आपल्याला पण गाडी वॉश करायची आहे, कारण का जेव्हा लास्ट टाईम पाऊस पडलेला ना त्याच्यानंतर गाडी वॉशच नाही केली आपण. तर ती खूप धूळ झाली आणि आपण इकडे तो पहिला वॉश करायला एक माणूस ठेवलेला, पण तो काय रोज नाही वॉश करायचा आणि जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा मग गाडी वॉशच नसायची. तर त्याच्यासाठी मग त्याला बंदच करून टाकला. तर मग आपण दर आठवड्याला जाऊन एकदा तरी गाडी वॉश करून आणतो. मग ते आठवड्यामध्ये कधी पण असू द्या, सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण वॉश करतो, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा आपल्याला गाडी क्लीन भेटते. काय मम्मा, काय विचार करतो? ओके, झोप झोप, बाय बाय. तर चला आता मम्मा आता गेली झोपायला. आपण पण मशीन होते, मशीन झाली की बटन बंद करून आपण पण जाऊया, गाडी वॉश करून येऊया, म्हणजे तेवढ्यात इवा पण उठेल. आता वाजलेत 3:30 वाजून गेलेत, तर 4:30पर्यंत इवा पण उठेल, मग त्याच्या अगोदर आपल्याला यायचं. आणि फायनली गाडी वगैरे क्लीन करून आपण घरी आलो आहे. आणि घरी आपण आलो आहे, आता वाजलं 6 वाजलेत. मम्मा इकडे उठली आहे, म्हणजे ॲक्च्युली मम्मा झोपलीच नाही आहे. मम्मा आता कपडे सुकत घालतात. मम्मा झोपली नाही यासाठी कारण का इवू उठलेली. तर हे बघा इवू इकडे इवू खेळते. आता मम्मासोबत मी जरा वेळ कपडे सुकत घालतो, कारण का इवू उठली आहे. तर मम्माने तिला मस्तपैकी फ्रेश वगैरे करून घेतलं. तर आता मम्माला हेल्प करतो पटकन आणि कपडे सुकत घालते.
मग नंतर भेटूया. आणि आता जस्ट आपण कपडे वगैरे सुकत घातले आणि हे बघा इबूला मम्माने किती मस्तपैकी फ्रेश केलंय. आणि मम्मा काही झोपली नाही आहे बघा, कारण का मम्मा बोलते की जेव्हापासून मी खाली गेलोय म्हणजे गाडी वॉश करायला गेलेलो ना मी, तर जेव्हापासून मी तिकडे गेलोय तसा दरवाजा बंद केलाय बोलते, त्याच्या 10 मिनिटामध्ये ती उठली आहे आणि तेव्हापासून ती जागी आहे. म्हणजे आपण गेलेलो काहीतरी 3:30 वाजता आणि आपण 5:30 वाजता आलोय, 2 तास लागले आपल्याला. तर म्हणजे इबू 2 तास जागीच आहे, त्याच्यामुळे मम्माला काय झोपायला भेटलाच नाही आहे. आणि मम्माला आली आहे खूप झोप. ॲक्च्युली मम्माने झोपायला पाहिजे होतं या टाईमला, कारण का आता मम्माची शिफ्ट चालू होणार आहे 5:30 वाजता, 6:30 वाजता होणार आहे सॉरी. आणि इथे बघा आता इवू. तर ठीक आहे, आता बघूया मम्मा काय करते. मम्माला बोललो तर आहे थोडा 10-15 मिनिटाची एक झोप घे करून, तिथपर्यंत बघतो. पण इवू काय शांतच होत नाही. आज इवूला काय झालंय काय माहिती. मम्मा काय झालंय आज इवूला? इवूची दुपारची झोप थोडी आता कमी झाली आहे. ठीक आहे, तर आता बघूया, मम्माला थोडा टाइम रेस्ट करून देऊया, मग आपण भेटूया थोड्या वेळात. तर आता मम्मा थोडीशी झोपून उठली आहे, म्हणजे मम्मा एक अर्धा तास वगैरे झोपली असेल, अर्धा तास 15-20 मिनटं झोपली असेल. तर आता उठली आहे मम्मा. इवूला आपण झोपवलं आहे, म्हणजे इवू आणि मम्मा सोबतच झोपलेली. तर इवू अजून झोपली आहे, इवू काय उठली नाही. आणि मम्माने आता कॉफी बनवली आहे. आज पण आपला मूड नाही कॉफी प्यायचा, म्हणून आज आपण नाही पिते, मम्मा एकटीच कॉफी पिते, कारण का मम्माला जागायचं असतं ना, तर मम्मा कॉफी पिते. तर ठीक आहे, आता इवू उठली, आता मम्माचं पण ऑफिस चालू होईल. ॲक्च्युली 7 वाजता होतं, आता जस्ट लॉग इन केलं आहे मम्माने आणि कॉफी प्यायला बसली आहे. 5 मिनिटात कॉफी पिऊन मम्मा ऑफिस करायला स्टार्ट करेल. मग इवू उठल्यावर आपण बघू इवूला. मम्माची झोप होत नाही. आणि तुम्हाला आला काय आवाज? नसेल आला अजून. मम्मा इकडे आत्ताशी कॉफी प्यायला बसली आहे आणि आपल्याला आवाज येतो, तुम्हाला पण येईल बघा. इवू उठली आहे. बाबडी ती पूर्ण कपडा ओढला गेलाय तिकडे जीभ लावून लावून. ते स्वेडल ओपन करूया. हे बघा, मम्माने मस्त तिला फ्रेश वगैरे केलेलं आणि मग नंतर तिला परत फीडिंग करता करता झोप आली म्हणून झोपवलेलं. नाही तर तिला आपण सहसं झोपवत नाही झोपून उठल्यावर, पण ती कशी 4 वाजताच उठलेली, म्हणजे 3:30 वाजता उठलेली जेव्हा आपण वॉश करायला गेलो तेव्हा, आणि ती लगेच उठलेली पण. तर ठीक आहे बघा, लगेच पलटी होते. तर चला आता इवू उठली, आता थोड्या वेळ मम्मा आता बाहेर घेऊन जाऊया तिला. मम्माने पण आता जस्ट कॉफी वगैरे पिली आहे, तिचं ऑफिस पण स्टार्ट झालं आहे. तर आता आपण थोड्या वेळ बाहेर घेऊन जाऊया, जिथपर्यंत रडत नाही तिथपर्यंत आपण खेळूया. मग नंतर मम्मा तिला करेल फीडिंग. इवा इवा. तर आपण बघा इवूला घेऊन बसला इकडे. इवू खेळते थोडंसं, असंच तिला उभं राहून असंच काय काय बोलून बोलून खेळवतोय तिला. थोड्या वेळाने मग नंतर खाली टाकेल. आताच ती जस्ट उठली आहे ना, म्हणून तिला घेऊन बसलं. मी जरा खाली गेलेलो, थोडंसं मम्माला भूक लागलेली ना, मम्मा इथे ऑफिस करत होता, थोडा ब्रेक घेतला आता. मला थोडी भूक लागलेली मम्माला, तर आपण समोसे घेऊन आलं. तर आता मम्मा समोसा खाणार आहे, मी पण एक खाईन, मम्मा एक खाईल, आणि मग मम्मा परत कंटिन्यू करेल ऑफिसला आणि आपण इकडे इबूबरोबर इकडे बसणार आहे परत. तर आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.